ज्येष्ठ प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रभरातून दुःख व्यक्त होत आहे. कोण होते बाबा महाराज जाणून घेऊया. ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार हबप बाबा महाराज सातारकर यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराजांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. या निमित्तानं बाबा महाराजांच्या जीवन प्रवासाचा व त्यांच्या कार्याचा आढावा घेणं औचित्याचं ठरेल. बाबा महाराज हे कीर्तनकार खरेच, पण तेवढ्यापुरतंच त्यांचं कर्तृत्व मर्यादित नव्हतं. वारकरी संप्रदायावर त्यांनी आपली वेगळीच छाप सोडली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बाबा महाराजांची रसाळ वाणी ऐकली नसेल असं एकही वारकरी सापडणार नाही. उमेदीच्या काळात कीर्तन करताना त्यांनी अवघा महाराष्ट्र पालथा घातला. गेल्या काही वर्षापासून वयोमानामुळे ते सार्वजनिकरित्या फारसे सक्रिय नव्हते, मात्र त्यांची रसाळ वाणी वारकऱ्यांच्या कानात कायमच घुमत राहायची. बाबा महाराज लौकिक अर्थाने आपल्यातून गेले असले तरी त्यांची वाणी व कार्याच्या रूपाने त्यांची स्मृती चिरंतन राहणार आहे. बाबा महाराजांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 सालचा साताऱ्यातला. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचं 10वीपर्यंतचं शिक्षण इंग्रजीत झालं होतं. त्यांचं संपूर्ण नाव क्वचितच कुणाला माहीत असावं. महाराष्ट्राला ते बाबा महाराज सातारकर म्हणूनच परिचित होते. त्यामागे अर्थातच त्यांची वारकरी पार्श्वभूमी आणि ही परंपरा चालवण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट होते. बाबा महाराजांच्या कुटुंबातूनच वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला होता. त्यांच्या कुटुंबात वारकरी संप्रदायाची 125हून अधिक वर्षांची परंपरा होती. बाबा महाराजांचे आजोबा दादा महाराज गोरे हे मृदंग वादक होते. आई ही संत वाङ्मयाची अभ्यासक होती. बाबा महाराजांनी त्यांच्या दोन्ही चुलत्यांकडून परमार्थाचे धडे घेतले होते. वयाच्या 8व्या वर्षापासूनच ते कीर्तन करत होते. कुटुंबातील वारकरी परंपरा आणि अध्यात्माची उपजत ओढ त्यामुळे वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून बाबा महाराजांनी कीर्तनास सुरुवात केली. बाबा महाराजांचा आवाज नुसता रसाळ नव्हता तर धारधारही होता. त्यांची कीर्तन सांगण्याची शैलीही खास होती. संतांचे विचार सहज सोप्या भाषेत सांगताना रोजच्या आयुष्यातील दृष्टांत देऊन ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. कीर्तन सांगताना एखादा मुद्दा संपवला की मध्येच विठ्ठल 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 असा नामजप करण्याची त्यांची शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचयाची झाली होती. 80-90च्या दशकात ऑडिओ कॅसेटचा जमाना होता. त्यावेळी मराठी घरात बाबा महाराजांच्या प्रवचनाची कॅसेट हटकून असायची. महाराष्ट्राच्या घराघरात एकेकाळी बाबा महाराजांच्या रसाळ कीर्तनावर प्रवचनं व्हायची. इतकं गारुड त्यांनी जनमानसावर केलं होतं. बाबा महाराजांचा आवाज ऐकला की क्षणभर स्तब्ध झाला नाही असा माणूस विरळच. पांढरा शुभ्र पोशाख आणि तेजस्वी चेहरा लाभलेल्या बाबा महाराजांना ऐकतानाचा त्यांना त्यांच्या कीर्तनाचा व्यासपीठावर पाहणं हा देखील एक सोहळाच असायचा. कीर्तनाला येणाऱ्या प्रत्येकाला ते तुळशीची माळ घालण्याचा आग्रह करायचे. सर्वसामान्यांनी व्यसनापासून दूर राहावं हा हेतू त्यामागचा होता. हे करताना तुळशीचं वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व सांगण्यास ते विसरायचे नाहीत. कुटुंबात कीर्तनाची परंपरा असली तरी सुरुवातीच्या काळात उपजीविकेसाठी बाबा महाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. 1950 ते 1956 या काळात ते या व्यवसायात होते. मात्र त्यात त्यांचं मन रमलं नाही. शेवटी एके दिवशी वडिलांशी बोलून त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तनाकडे वळाले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. फर्निचरच्या व्यवसायानं मला भौतिक सुख खूप मिळालं असतं, मात्र वारकरी परंपरेने जे दिलं त्याचं मोल कशातच करता येणार नाही अशी कृतज्ञता स्वतःच्या प्रवासाबद्दल बोलताना व्यक्त करायचे ते. बाबा महाराज सातारकर यांना त्यांच्या कीर्तन सेवेसाठी व अन्य सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र सरकारचा व्यसनमुक्ती पुरस्कार व कार्यगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय पुणे विद्यापीठ पुण्याच्या सारसबाग येथील श्री देवेश्वर संस्थानानं त्यांना गौरवलं होतं. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर अशा अनेक नगरपालिका व महानपालिकांनी त्यांचा नागरी सत्कार केला होता. सरगम कॅसेटच्या वतीनं प्लॅटिनम डिस्क देऊन गौरवण्यात आलेले बाबा महाराज हे पहिले आणि एकमेव कीर्तनकार आहेत. तर मग मित्रांनो, बाबा महाराजांची कीर्तनं तुम्हाला कशी वाटायची ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा लेख आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.